एका सासूची प्रार्थना. हे माते, माझ्या सुनेला दिवाळीच्या साफसफाईसाठी तितकीच शक्ती दे जितकी शक्ती नवरात्रीच्या 9 दिवसात उड्या मारत मारत गरबा खेळताना तिच्यात होती. आई म्हणते मुलगी म्हणजे परक्याचं धन. सासूबाई म्हणतात दुसऱ्या घरातून आलीस. कुठलंच घर आपलं नसेल तर दिवाळीची साफसफाई कॅन्सल. काही लोकांना सरळ सरळ येडं म्हणता येत नाही, म्हणून लोक हुशारीने त्यांना अतिशहाणा आहे असं म्हणतात. एकदा गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून भांडणात येते तेवढ्या शिव्या देऊन टाकाव्या. शिक्षक, मुलांनो, तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल? बंड्या: सर, फार गंभीर परिणाम होतील. शिक्षक: सांग, काय परिणाम होतील? बंड्या: सर, इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल. पति घबराया हुआ घर आया और पत्नी से बोला, सुनो, आज मैं आ ही रहा था कि रास्ते में एक कुत्ता. इतने में छोटी बच्ची बोल पड़ी, मम्मी, भैया ने मेरी गुड़िया तोड़ दी. पति ने फिर से बोलना शुरू किया, हाँ, तो मैं कह रहा था कि रास्ते में एक कुत्ता. अब की बार बेटा बोल पड़ा, नहीं मम्मी, पहले छुटके ने मेरी कार तोड़ी. पत्नी: भगवान के लिए तुम दोनों चुप रहो, पहले मुझे कुत्ती की बात सुन लेने दो. वकिलाची पत्नी: आम्ही बायकांनी सकाळ संध्याकाळ राबून स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला घालायचे असे कुठल्या कायद्यात आहे? वकील: घटनेत लिहिलेलं आहे, प्रत्येक कैद्याला जेवण देणे बंधनकारक आहे. खतरनाक प्रपोज. मुलगा: आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? मुलगी: जरा वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज कर ना, ही स्टाईल तर खूप कॉमन झाली आहे. मुलगा: तुझ्या तिरडीला खांदा देऊन चितेला आग लावायची संधी माझ्या पोराला देशील का? एक मुलगा घरात एकटा असतो, तेव्हा बाजूची आंटी कपडे बदलत असते. मुलगा गुपचूप पाहत असतो. अचानक त्याची आई तेथे येते. आई: नालायका, काय बघतोय? मुलगा घाबरून: आई, काल तर पप्पा पण बघत होते. आधी त्यांना रागाव, पप्पा त्या दिवसापासून घरी आलेच नाही.